नमस्कार, मी सतीश माने, रिजनल एग्रॉनॉमिस्ट ICL. आज आपण बघतोय की केळीच्या सुरुवातीच्या वाढीच्या अवस्थेमध्ये इनिशियल व्हेजिटेटिव्ह ग्रोथ किंवा मुख्य कायिक वाढीचा कालावधी हा साधारण 30 दिवसापासून 150 दिवसापर्यंतचा कालावधी हा मुख्य कायिक वाढीचा कालावधी केळी पिकामध्ये समजला जातो. आणि या अवस्थेमध्ये केळी पिकाच्या दृष्टीनं कॅल्शियम आणि पोटॅश या दोन अन्नद्रव्यांचा रोल आपल्याला जास्तीचा बघायला मिळतो. आणि आपल्याला माहिती आहे की कॅल्शियमच्या कमतरता जर केळी पिकामध्ये जास्तीच्या दिसल्या तर पानाची पुंगळी उमलताना गुंतते किंवा अर्धवट उमलते किंवा कधी कधी पानं आपल्याला फाटताना पण दिसतात. तर या प्लॉटमध्ये आपण फर्टिफ्लो 1222 अधिक 12% कॅल्शियम ऑक्साईड या ग्रेडची या ठिकाणी वापर केलेला आहे. आणि फर्टिफ्लो 1222 मध्ये 12% नायट्रोजन, 6% स्फुरद, 22% पोटॅश सोबत 12% कॅल्शियम ऑक्साईड या ग्रेडचा सामू साधारण 3.7 विद्राव्यता 400 ग्रॅम प्रति लिटर पाणी, लो सोडियम क्लोराईड इंडेक्स असलेली ग्रेड. तर केळी पिकामध्ये साधारण 30 दिवस ते साधारण 150 दिवसाच्या मध्ये जिथं जिथं आपल्याला कॅल्शियमच्या कमतरता जाणवतात तिथे जर आपण ड्रिपच्या माध्यमातून साधारण प्रति हजारी किंवा प्रति एकरी 5 किलो प्रति एकरी असा जर वापर केला तर निश्चित कॅल्शियम आणि पोटॅशच्या कमतरता आपल्याला चांगल्या पद्धतीने भरून निघताना दिसतात. आणि केळीची ही जी काही सदृढ वाढ आपल्याला दिसते ती या फर्टिफ्लो 1222 मुळेच.